अरे वा, अगदी माझ्या मनातलं ओळखलंस बघ. हो ना. घ्या चहा घ्या. चहा. घर अगदी सुनं सुनं वाटतंय नाही. नाही म्हणजे आम्ही आदित्य सगळे गेले चित्राकडे घर लावायला. अर्चू आपली एकटीच बसली वर. घ्या. हो, बाकी कोणी नसलं तरी एकटी पुरते ती. अण्णा सुद्धा अक्षता पडल्या पडल्या तडकाफडकी निघून गेले. मला विचित्रच वाटलं जरा वागणं. नाही, पण त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. का कोण जाणे, त्यांनी लग्नाला होकार दिला ना तेव्हापासून मला ते मनाने वेगळे झाल्यासारखे वाटत होते या सगळ्या. मलाही जाणवलं खरं. ज्याची त्याची पद्धत असते परिस्थितीला सामोरं जाण्याची. असं नाही, पण त्यांना थांबवण्यात अर्थ नव्हताच. ते म्हणाले तसं चित्राची आई खूप वाट पाहत असणार त्यांची. लेकीचा संसार बघायची आस लागली असेल नाही. हो ना. पण चित्राई खुश आहे अगदी. छोटस घर, छोटासा संसार. आता बोलले ना मी मेघनाशी. हो का. अगं बाई, विसरलेच बघा. केर लादी करायला, कपडे भांडी करायला बाई ठेवे सांगायचीच विसरून गेले. बघेल तिची ती आता. अहो असं नाही, आधी हौसेने करेल अगदी मारे आणि मग रडत बसेल. हो ते आहेच. ऑफिस, नवरा आणि घरकाम सगळं झेपणार नाही तिला. तेच मी म्हणते. बरं मी काय म्हणतो, विजयाच्या आईंना आपण दोघांनी भेटायला जायला हवं सोलापूरला. हो खरं तर आता हरकत नाहीये. नाही म्हणजे मध्ये विजयाशी बोलणं झालं होतं हो माझं. तेव्हा म्हणाली मला, आता आई जरा बरी आहे पण अजून एकट्या सोडता येत नाही कुठे. पूर्ण बरी झाली ना की मी येईन. तुमचंही लग्न कार्य सगळं आटपू दे, मग या सवडीनं. म्हणजे तिघं एकत्रच येऊ परत. म्हणजे आता जायला हरकत नाही मग. हो, पण एकदा अमितशी बोलून घ्या तुम्ही. हो. काय झालं का सगळं? हो झालं. बरं, हा नक्की प्रकार काय? काय नाही रे, गंमत. हे बघ, आता याच्यामध्ये एक अंगठी टाकायची आणि तुम्ही दोघांनी मिळून ती शोधायची. ज्याला ती सापडेल तो डॉमिनेट करतो संसारात असं म्हणतात. मजा रे. बरं का मनोज, यांच्या वेळेला ना अंगठी मेघनाला सापडली होती. त्यामुळे मेघनाच्या शब्दाबाहेर नाही बरं का आदित्य. दादा काय दादा काय? अरे मी साक्षीदार आहे ना. हा चला. मनोजला घाई झालीये मेघना. त्या दोघांचा वेळ आता खूप मौल्यवान आहे. हा, अगं घाई कर पटकन. चल टाक पटकन अंगठी. टाकू? हा. शोधा. सापडली, मिळाली. अरे हे काय, चित्राने तर सुरुवात पण केली नव्हती. पण ती माझी चूक नाहीये. तिने चपळपणा नाही दाखवला, मिळाली.